नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. आर-आर-बी ग्रुप डी वॅकन्सी साधारण 22,000 वॅकन्सीबद्दल नोटिफिकेशन येणार हे आपण 1 महिन्याआधीच सांगितलेलं होतं. त्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडत होत्या. तर त्यामध्ये फायनली ही जाहिरात आलेली आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापासून याचं फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे. साधारण 2 मार्चपर्यंत लास्ट डेट आहे. 2 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सध्यासुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. याचं ऑफिशियल नोटिफिकेशन जे काही लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे आर-आर-बीच्या साईटवर. ठीक आहे. तर काही डिटेल्स महत्त्वाचे आहेत किंवा सिलेबस काय आहे, सिलेबस म्हटल्यापेक्षा एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे, एज लिमिट वगैरे हे बऱ्याचशा गोष्टी आपण आधी सांगितलेल्या आहे. परंतु आता विस्तृत जाहिरात आलेली आहे, त्यानुसार बघू शकता. तर बघा मित्रांनो, 31/1/2026ला फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे. 2 मार्च 2026पर्यंत फॉर्म सबमिशन चालणार आहे. तोपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिशन करायचं आहे. फॉर्म सबमिट करताना घाई करू नका. 10वी किंवा ITI या दोनपैकी एक क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री चालणार नाही असं यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि झोन सिलेक्ट करायचा आहे, त्या झोनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. याचे सॅलरी जी आहे, सॅलरी बघा 18,000 त्यांनी सांगितलेली आहे. 18,000 ही बेसिक आहे. यामध्ये DA अलाउन्सेस वगैरे HRA वगैरे ॲड केले तर साधारण 40 ते 45 हजाराच्या घरामध्ये ही सॅलरी होते. त्यामुळे सॅलरी स्केलसुद्धा चांगली आहे. आणि एज लिमिट जी आहे ती 18 ते 33 आहे ओपन कॅटेगरीसाठी. OBCसाठी 36 आहे, 36 आणि बाकी कॅटेगरीजसाठी 38 आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा ही विस्तृत जाहिरात आहे. एज लिमिट वगैरे सगळं दिलेलं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काय इथे नियम लागू पडतो ते तुम्ही वाचू शकता. याची PDF जी आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर अमोल, त्यावर सुद्धा दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकता. या रिलेटेड बघा एक्झामचे जे स्टेजेस आहे ते दिलेले आहे. फक्त CBT 1 आहे. एकच परीक्षा द्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स, जनरल नॉलेज, त्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, मॅथ्स म्हणजे गणित आपण ज्याला म्हणतो हे राहणार आहे. ठीक आहे. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा जातो. ठीक आहे. एकच एक्झाम राहणार आहे. त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ITI आणि 10वी बेस यासाठी अतिशय उत्कृष्ट संधी इथे निर्माण झालेली आहे. ठीक आहे. बघू शकता. या रिलेटेड काही तुमचे प्रश्न असेल किंवा सिलेबस वाईज काही तुम्हाला माहिती नसेल किंवा काय तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपली वेबसाईट आहे engineeramol.com. यावर तुम्हाला विस्तृत सिलेबस मिळून जाईल. त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ठीक आहे. आणि पेपर हा इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता. त्यामुळे अभ्यास करताना लक्षात घ्या की तुम्ही मराठीमध्ये अभ्यास केला तरी चालेल. या रिलेटेड आपलं ॲप आहे इंजिनिअर अमोल आपला ॲप आहे. त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता आणि गणित याचा एक कोर्स दिलेला आहे. तो तुम्हाला इथे उपयोगात पडणार आहे. या व्यतिरिक्त याची टेस्ट सिरीजसुद्धा आपण सुरू करणार आहे काही ड्युरेशनमध्ये. बघा एज्युकेशन क्वालिफिकेशनचा एक वेगळा तक्ता तिथे दिलेला आहे. म्हणजे वेगळं एक दिलेलं आहे पॅरेग्राफ. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं तुमचं ITI किंवा 10वी हे कंप्लीट पाहिजे. IPR चालणार नाही किंवा ITI तुमचं फायनल इयर असेल, इलेक्ट्रिशियन वायरमॅन कुठले असो ITI तर ते कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री चालणार नाही. ठीक आहे. असं यांनी म्हटलेलं आहे. रेल्वेचे अप्रेंटिस असेल तर जास्त प्राधान्य इथे दिले जाते. 500 रुपये फी आहे ओपनसाठी. अदर कॅटेगरीसाठी 250 रुपये फी आहे. एक्झाम पॅटर्न आहे 90 मिनिटाचं इथे वेळ दिलेला आहे. जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्क. मॅथमॅटिक्स किंवा अंकगणित ज्याला म्हणतो ते 25 प्रश्न 25 मार्क. त्यानंतर रिझनिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो 30 प्रश्न 30 मार्क. त्यानंतर तुमचं 20 प्रश्न 20 मार्क आहे तुमचे. जनरल अवेअरनेस किंवा आपण त्याला GK म्हणतो. ठीक आहे. या रिलेटेड आपली टेस्ट सिरीज पुढच्या काही दिवसामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये सुरू होऊन जाईल मित्रांनो. त्यासाठी आपला ॲप डाउनलोड करून ठेवा प्ले स्टोरवरून. इंजिनिअर अमोल आपला ॲप आहे. 100 मार्काची ही टेस्ट राहणार आहे. ठीक आहे. बाकी कंडिशन्स इथे दिलेले बघा. मॅथमॅटिक्सचं सिलेबस यांनी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. जनरल इंटेलिजन्सचं सुद्धा सिलेबस आहे. जनरल सायन्सचं सिलेबस आहे. जनरल अवेअरनेसचं सुद्धा इथे सिलेबस दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. याची PDF जी आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर अमोल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे. त्यावर तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. पोस्टचा पूर्ण तक्ता दिलेला आहे. बघू शकता. असिस्टंट TRD, असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल, असिस्टंट TL अँड AC वगैरे हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर फुल फॉर्म जे दिलेले आहे ते बघू शकता. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन वगैरे बऱ्याचशा इलेक्ट्रिकलच्याच पोस्ट यामध्ये आहे. असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन वगैरे, असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल वगैरे ह्या भरपूर पोस्ट इथे दिलेल्या आहे बघा. वेस्टर्न रेल्वेमध्ये चांगल्या पोस्ट दिलेल्या आहे.
तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त पोस्ट वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे तुम्हाला आणि मुंबईमध्ये आहे. मुंबईच्या अंतर्गत जे वेस्टर्न रेल्वेमध्ये जो ट्रॅक येतो त्या ट्रॅकमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो. आणि या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यावर आपण डिटेल व्हिडिओ वेगळा घेऊ तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर. आणि तुम्हाला इथे झोन सिलेक्ट करायचा असतो, त्या झोनसाठीच तुमची कॉम्पिटिशन राहते. जसं तर नॉर्दर्न रेल्वे आहे जयपूर, ठीक आहे, नंतर नॉर्दर्न सेंट्रल रेल्वे आहे अलाहाबाद. असे वेगवेगळे आहे झोन आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो चांगली न्यूज आहे. फॉर्म सबमिशन करा. फॉर्म 2 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याला चांगली संधी आहे. या ITI किंवा तुमचं 10वी झालं असेल तर एकच एक्झाम आहे, सिलेक्शन आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि या रिलेटेड तुम्हाला काही टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल होऊन जाईल आपल्या ॲपवर. त्यामुळे आपला ॲप नक्की डाउनलोड करून ठेवा. खूप अल्प प्रमाणामध्ये अल्प दरामध्ये आपण ही टेस्ट सिरीज देतो आहे, जेणेकरून पेपर कसा येतो, कोणत्या लँग्वेजमध्ये येतो, काय ऑप्शन राहतात, कसे ऑप्शन राहतात, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पुढे ग्रुप डीबद्दल माहिती येणार आहे किंवा रिझल्टबद्दल आपण तुम्हाला गायडन्स देत राहू ते तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.